नांदगाव तालुक्यातील हजारो सकल मराठा समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जेवणाची रसद घेऊन मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच केले असून बाणगाव येथे ग्रामस्थांनी मोर्चा जनजागृती रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात बैठक घेऊन मुंबईला जाण्याच्या नियोजनाची चर्चा करण्यात आली। नांदगावला तालुकाभरातील सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊन क्रांती चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी भास्कर झालटे, विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण यांचे महिलांनी औक्षण करून पूजा करण्यात आली। यानंतर शिवा स्फूर्ती मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवरायांची आरती करून नंतर गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी लढेंगे जितेंगे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, एकच वारी मुंबई स्वारी अशा घोषणांनी नांदगाव शहर दणाणले होते। मुंबई निघालेल्या मोर्चात सहभागी तरुण आणि नागरिकांना पाणी बॉक्स तसेच वेफर्स, पाकिट, भेळ भत्ता पाकिट, मिठाई, तेल, शेंगदाणे, तांदूळ आदींसह विविध खाद्य सामान मोफत देण्यात आले आहे। माणिकपुंज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चात जाणाऱ्या गाडीसाठी डिझेलसाठी 11,000 रुपयांची मदत मधुकर दरेकर यांनी दिली। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सरसावले आहेत। प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला एक व्हायचंय आणि तुम्हा सगळ्यांना मनमटला का बोलवा लागतंय की गोपनीय सूचनांच्या माध्यमातून शासन सरकार माहिती घेत असतं की नांदगाव तालुक्याची आकडेवारी किती आहे। तर आम्ही सहज सांगतो त्यांना 25,000, 50,000, 50,000, 25,000 आम्ही सांगतोय, पण अपेक्षेच्या पुढे जर कधी आकडेवारी निघाली तर गोपनीय सुद्धा शासनाला सांगू शकता नांदगाव तालुक्यातून 1 लाखाच्या वरती संख्या मराठा बांधवांची आहे। आणि या सूचनाच्या टायमाला शासनाला भेटतील किंवा माहिती जेव्हा भेटेल तेव्हा कदाचित आपल्याला पुण्याला जाण्याच्या आधीही आपली मागणी पूर्ण होईल। आपण जाणताय गावागावात रिक्षा फिरताय, मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण चालू केलं तर हा पण शासनाचा एक गनिमी गाव आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांची ताकद कशी कमी करता येईल। आपण बघता की आंदरवाली येथे 1.5 कोटीच्या पुढे लोक जमा झाले, ते लोक त्या आंदोलन। स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।